शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, हळद लागवडीपासून तर काढणीपर्यंत खूप मोठे कष्ट हे शेतकऱ्याला घ्यावं लागतात. म्हणजे शेतकरी ज्यावेळेस हळद लागवड करतो तेव्हापासून तर काढणीपर्यंत आणि हळद काढल्यानंतर सुद्धा उकडणं, वाळू घालणं आणि ती घासणं खूप मोठी ही मोठी प्रोसिजर असते किंवा कष्ट यामध्ये या पिकामध्ये खूप मोठे करावं लागतात. त्यामुळं त्यानंतर आपल्याला या हळद पिकातून पैसे भेटतात. खरं तर आपण जाणून घेणार आहोत आज महत्त्वाचा विषय काय शेतकरी मित्रांनो, की कुकर कशा पद्धतीचं असलं पाहिजे. नाविन्यपूर्ण कुकर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला खर्च आणि वेळसुद्धा वाचतो आणि त्यामुळे तुमचं होणारं नुकसान आताच्या काळामध्ये म्हणजे आता जो वातावरण बदल खूप मोठा होतोय, पाऊस येतोय, ढगाळ वातावरण येतं, यामध्ये खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होतं. कधी वाळू घातली हळदसुद्धा भिजते. त्यामुळे आपल्याला ही जी हळद उकडण्याची प्रोसिजर ती खूप लवकर आपल्याला करावं लागते. आज आपण शेतकरी मित्रांनो कुकर बघणार आहोत. वेगळ्या पद्धतीचं हे कुकर असणार आहे. आपण जे कुकर वापरताय जनरली त्या कुकरपेक्षा खूप वेगळं हे कुकर आहे. आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये आपण सध्या आहोत आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगळ्या पद्धतीचं कुकर आम्हाला तुम्हाला दाखवायचं. खूप वेगळं कुकर हे असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा तर होणारच आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत शेतकरी आहेत. त्यांचं हे खरं तर कुकर आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. दादा नमस्कार. थोडक्यात दादा तुमचा परिचय करून द्या. गजानन अंबादास रानगिरे, हां उतरा, बरं, कळमनुरी जिल्हा हिंगोली. हां बरं, मला सांगा हे कुकर तुमचं किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही? आम्ही 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले, बरोबर आहे. बरं मला सांगा, आता हे जे तुम्ही कुकर वापरताय किंवा इतर शेतकऱ्या सेवेसाठी आहात तुम्ही, हो. मला सांगा बाकी सुद्धा कुकर आहेत, हो. तर काय या कुकरचं वेगळेपण? कुकरचं असं आहे की याला इंजन जळतण कमी लागते. याला जळतण कमी लागते. हां. प्लस पॉईंट म्हणजे याचा आमची बंडा काढण्याची एक पद्धत होती ती त्यातच करावं लागत होती. हा त्याच काढला होता. बरं. मजूराचा वेळ लागत होता. तर आम्ही काय केलं, ही सिस्टम टाक्याची केली. हां. टाक्यामध्ये बंडा टाकू आम्ही. हे जुगाड तुम्ही केलेलं आहे? जुगाड आपण स्वतः तयार केलेलं आहे. हां. हो. आता याच्यामध्ये तुम्ही 4 ड्रम त्याला 3 ड्रम 6 ड्रम आहेत आमचे हे. ओके. 6 ड्रम 3 ड्रम चालू ठेवतो आम्ही बरं. आणि 2-3 ड्रम आम्ही भराय ठेवतो. बरं. बाकीचे पोरं 4 लेबर तिकडे काम करतात त्या शेंगासाठी, त्या शेंग शिजवतात. बरं. बाकी 2 लेबर याच्यावर काम करतात. बरं. म्हणजे बंड्या शेंगासोबत बंडाही आपला निघून जातो त्याच जळतणामध्ये. त्या बरं. कमी टायमामध्ये आपलं वेळेचं महत्व याला म्हणजे वेळ वाचते वेळ वाचतो शेतकऱ्याची. आपला. तर शेतकरी मित्रांनो बघितलं तर आपण त्या ठिकाणी जर 2 ड्रम बघितले ते तर तिथं हे पण ड्रम तुमचे जे हे कुकर आहे, बाकीच्या जे कुकर आहेत त्याच्यापेक्षा याची साईज मोठी आहे त्याची सुद्धा. 6 क्विंटल माल एका ड्रम मध्ये आणि बाकीचे जे कुकर आहे जनरली त्याच्यामध्ये 3 क्विंटल शिजतो. त्याच्यामध्ये 3 शिजतो आणि आपल्याकडे जे 6 क्विंटल वन टाइम होतो, 12 क्विंटल वन टाइम होतो त्याच्यामध्ये. आणि बाकीचे जे कुकर आहेत ते 6च होते. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं विशेष. आता तुम्हाला जळताचा विषय असतो तो सुद्धा या ठिकाणी कमी झालेला आहे. जळतण या ठिकाणी कमी लागतं कारण वाफ जी तयार झालेली ती डिवाइड होते आणि मोठ्या भागामध्ये होते. मला विचार दुपारच्या वाप सुद्धा लागत नाही जळतण. आता हे जे विशेष आहे शेतकरी मित्र, या टाकीचं विशेष आहे की तिची साईज मोठी. दुसरी गोष्ट यांनी हे जुगाड केलं की याला 3 ड्रम हे जोडतात. त्यानंतर इथं सुद्धा वाफ ही डिवाइड होते आणि इथं तुम्ही बंडा शिजवता. बरोबर. एक्स्ट्रा वाफ म्हणजे त्याची वाफ थांबली त्यानंतर एक्स्ट्रा वाफ ही एक्स्ट्रा वाफ आहे. हा एक्स्ट्रा वाफ म्हणजे आपला बंडा शिजून निघतो. बरं. या एक्स्ट्रा वाफीमध्ये बंडा शिजून निघतो, त्यामुळे वेळ वाचते शेतकरी मित्र. आणि जळतणाची बचत. आता जळतणाचा जर आपण विचार केला, जळतण सुद्धा या कुकरला कमी लागतं. आणि भर उन्हामध्ये जर जळतण घातलं तरी त्याला वाफ लागत नाही. ते माणूस जे जाळ घालतो त्याला वाफ म्हणजे जाळ बाहेर निघत नाही. याचा जाळ या कुकरचा बाहेर निघत नाही. मग जो 5 वर्षापासून कुकर आपण काळं झालं का बघा तुम्ही. अच्छा, म्हणजे हे कुकर काळं सुद्धा झालं नाही. जर आपण शेतकरी मित्र जर इकडून बघितलं तर या ठिकाणी बघा जळून घालते मामा, जाळ लागते. जळून तरी वाफ येत नाही बाहेर. तर नक्कीच शेतकरी मित्र, दुसरं एक महत्वाची गोष्ट या कुकरची आहे. जर आपण विचार केला, मजुराचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी मजूर येत नाही कारण ती गरम सगळं असतं इथं काम आणि अवघड काम असतं, त्यामुळे येत नाही. या कुकरवर तेवढं हे होत नाही ना, म्हणजे गरम लागत नाही तेवढं. गरम लागत नाही. त्यामुळं या कामासाठी मजूर येतात आणि मजुराला या कुकरच्या माध्यमातून जास्त पैसे भेटतात. तुमचा काय अनुभव आहे मजुराच्या बाबतीमध्ये? मजूर आम्हाला भरपूर भेटतात. म्हणजे कहून की बा तुमचं कुकर चांगलं आहे, तुमच्या टाक्यामध्ये बंडा टाकायचं काम पडत नाही. तुम्ही एक जुगाड केलं नवीन की आमचा बंडा या बंड्यामध्ये हे असते ते पाला असतो ते निघत नाही त्याच्यातून. तुम्ही नवीन एक टेक्निकल केलं बाबा की बंडे ड्रम मध्ये काढता, आम्हाला जास्त कमी वेळामध्ये आमचं
बरं. जास्त मजुरी भेटते आम्हाला. नक्कीच. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर जवळ जरी आपण उभा राहिलो तर वाफ उन्हाळ्यात जरी आपण इथं उभा राहिलो, कडक ऊन जरी असलं तर या ठिकाणी आपल्याला वाफ लागत नाही. अशा पद्धतीची ही व्यवस्था या कुकरची. आणि या ठिकाणी अशी वाफ डिवाईड होते. जर वरती आपण बघितलं तर इथं वाफ तयार होते. या जळताच्या माध्यमातून इथं जाळाच्या माध्यमातून वाफ तयार होते. ती वाफ तिथं 2 ड्रममध्ये डिवाईड होते आणि जी उरलेली वाफ आहे ती पलीकडून त्या ड्रममध्ये सोडल्या जाते. त्यामुळे तिथं पण बंडा शिजवला जातो आणि इकडं हळद आपले उकडल्या जाते. तर एक शेवटचा प्रश्न होता तुम्हाला की जी हळद उकडल्यानंतर वाळू घालतात शेतकरी, हो, ती वातावरणानुसार वाळू घालतात. जनरली किती दिवस, आता हे वातावरण बघून किती दिवस घातली पाहिजे? वातावरणामध्ये ते 15 दिवस लागतील त्याला. 15 दिवस. हो, 15 दिवसात सगळी टणटण होऊ शकते. 15 दिवसात 12-13 दिवसात होऊ शकते. पद्धतशीर तिला रोजच्या रोज सऱ्या घातल्या व्यवस्थित, बरं. रोजच्या रोज खालीवरी केलं समजा बायानं तर लवकर वाळू शकते. आणि पतली वाळू घालू नाही माझ्या मनानं, बरं. जाडच वाळू घालायची. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही कुकर वेळेचं जर तुम्हाला वेळ जर तुम्हाला वाचवायची असेल तर नक्कीच तुम्ही याच कुकरचा वापर तुमच्या भागामध्ये जर असेल तर केला पाहिजे. आणि जर तुम्हाला जर ही कुकर हवा असेल ज्या भागामध्ये तर हे सुद्धा तुमच्याकडे येतील. तुमचा एकदा थोडक्यात मोबाईल नंबर सांगा. 93 25 58 53 64. बरं. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, हे होती कुकर. वेगळं विशेष आम्ही तुम्हाला नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. हे होतं विशेष या कुकरचं, वेगळं विशेष आणि कुकर होतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे कुकर दाखवलं. आता जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.